शुभ अवसर पर सुमित जी से अनुरोध करूंगा कि वो इस जवान प्रशिक्षण केंद्र के विद्यार्थियों को, खासकर जेएनजीओ को अपना संबोधित करे। दो शब्द बोले। सबसे पहिले माइक सुरू आहे ना? जवान डिफेन्स अँड स्पोर्ट अँड करिअर अकॅडमी आणि माझे गुरुजन सर्व यांचा मी खूप खूप धन्यवाद मानतो की मला इथे बोलवलं, माझं स्वागत केलं, मला शुभेच्छा पण दिल्या आणि तुम्ही सर्व इथे उपस्थित झाले त्यासाठी मी खूप खूप थँक्यू तुम्हाला. आणि मी जेव्हा जॉईन केलं होतं तेव्हा मला असं वाटलं नाही की आपल्याला होणार, पण मी पोलीस भरतीसाठी तयारी करत होतो. फॉरेस्टसाठी आलो होतो तरणकडे. तिथे आकाश सर होते, प्रवीण सर होते, विक्रम सर होते आणि सर्व माझे मित्र होते. पण त्यांनी मला मोटिवेट केलं, नाही तुम्ही करू शकता. मी फॉरेस्टसाठी ट्राय केलं पण माझं झालं नाही. त्यानंतर मी पोलीस भरती म्हटलं चला आपण पोलीस भरती देऊन पाहू. पोलीस भरती ट्राय केली, 2दा गेलो. वर्धा पोलीस मध्ये पण सिलेक्शन नाही झालं कारण माझी हाईट कमी होती. माझी हाईट 164.7 भरली, 0 ट्रेनिंग भेटलो. वर्धाला ट्राय केलं, म्हटलं होऊ शकते की नेक्स्ट टाइम ट्राय होईल. तर मी नागपूरला ट्राय केलं पण नाही झालं. पण नाही झालं असं म्हणून नाही आहे की तिथे जीवन संपलं आपलं. तिथून नवी मार्ग निघते. जिथे पण आपण थांबतो तिथून आपल्याला खूप सारे मार्ग मिळतात. आपण फिजिकल मध्ये नाही जाऊ शकत पण आपल्याविषयी मार्ग भरपूर सारे आहे, भरपूर सारे डायरेक्शन आहे, भरपूर सारे एक्झाम्स आहेत. तर मी विचार केला की आपण काय करायचं, तर आपल्यासाठी दुसरे बी एक्झाम्स आहेत, स्टेटच्या आहे, सेंट्रलच्या आहे. तर मी सेंट्रलच्या मागे लागलो. सेंट्रलच्या मागे लागल्यामुळं मला असं वाटलं की नाही आता आपण रेल्वेवर ट्राय करू शकतो. तर मी रेल्वे ट्राय केला आणि मला अचिव्हमेंट मिळाली. याच्यासाठी काय सहयोग पण लागतात. कधी कधी काय माणूस मानसिकतेने हारून जातो. त्यावेळेस आपले जे गुरुजन राहतात, कधी पण जो मित्र राहतो, सखा राहतो किंवा गुरुजन राहतो, त्यांच्याशी कधीही संभाषण केलेलं पाहिजे. कारण कधीही डुबते को म्हणते तिनके का सहारा म्हणलं जाते ना, हे राहते आपले गुरुजन आणि मित्र मंडळ. की जिथे आपण प्रॉब्लेम मध्ये जातो, कधी खूप डिप्रेशन येते, काय करावं काय नाही हे सुचत नाही, त्यावेळेस काय करायचं, कधीही आपल्या गुरुजनांशी बोलायचं की आपल्या मित्राशी बोलायचं. म्हणजे तिथून मार्ग निघतो आपल्याला की काय करायला पाहिजे. आणि कधी जीवनात हारायचं नाही. एक भरती येणार, दुसरी येणार, ही पोस्ट नाही मिळेल दुसरी मिळेल. होऊ शकते की लहान पोस्ट नसेल आपल्या नशिबात, मोठी पोस्ट असेल, आहे की नाही, मोठी पोस्ट असेल. सांगता नाही ग्रुप बी मारू शकतो. असं जरुरी नाही ना की पोलीस भरतीच आहे, रेल्वे भरतीच आहे. मोठी पोस्ट पण मारता येते. एमपीएससी क्लिअर करू शकतात. कोणी पोलीस भरतीची तयारी करतात, एमपीएससी क्लिअर करतात, मोठ्या प्रशासकीय अधिकारी बनतात. असं काही नाही आहे, सर्व मिळते. फक्त वेट आणि पेशन्स असलं पाहिजे आणि मेहनत केली पाहिजे आणि कन्सिस्टंट म्हणजे रेग्युलर राहिले पाहिजे. आणि मी सर्वांचा गुरुजनांचं म्हणजे थँक्यू म्हणतो की मला इथे बोलवलं, माझा सत्कार केला आणि तुम्ही पण मला सर्व आले यासाठी खूप थँक्यू. त्याच्यानंतर आकाश सर 2 शब्द व्यक्त करा मी विनंती करतो. स्पेशली आकाश सरांचा, कारण त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि नेहमी गाईड केलं की नाही असं करा तसं करा. आकाश सर 2 शब्द. माइक अरे नाही 2 शब्द. काय विषय नाही. अरे नाही बंद कर, व्हिडिओ बंद कर. माझ्यासारखं